ते कोळवाडी. बरं, काय काय झालं? कोळवाडीच्या घाट म्हणतात नाही कोळवाडी. हा. तर वर येत आम्ही त्या दूर निघल्यावर आमच्या गावातले मुलं ते गाड्या घेऊन पळाले. काय झालं आम्ही इकडे फोन लावला आमच्या गावाला. तर म्हणले गाडी पडली, टँकर फुटलाय म्हणले. आमच्यातले बरेच गावगाड्यातले पोरं आले. रोडनी पार्टीवर गेलते पुलापर्यंत जळत. अर्ध्यानी मग सारे गावातले माणसं आले. त्या वाड्या तोड्यावरच्या साऱ्यांनी मदत केली. मग कर्मचाऱ्याला फोन लावला बीडला. मग नंतर गाडी आली 1-1.5 तासाच्या नंतर. तुम्हाला भीती वाटली? आम्हाला आता आमचं हे माहेर आहे म्हणलं आम्ही भेट होतच ना सगळे. या लेकरा नातू आहे ना म्हणून आम्ही गावातून पळत आलो सगळे. मोठा स्फोट होता. अहो लय पोट होता ते. रस्त्यावर किती लांब पर्यंत किती आग लागली होती? काय लय आग लागली होती ना. पार खाली गेली हॉटेल पर्यंत. आणि त्या धुराचा ना पोट काही दिसत नव्हतं रोडला. गाड्या घोड्या काही दिसत कोणी नव्हतं. काही जखमी वगैरे दिसले का तुम्हाला? कोणी? नाही थोडं एक जर गाडीतून उतरलं होतं का कुठून होतं काय की असं रस्त्याने चाललेलं तेवढं बघितलं आम्ही. हे अग्निशामक दलाची गाडी कधी आली आग विझवायला? अहो आता आली. किती वेळाने? 1 तास बी नाही झाला आणखी. म्हणजे तोपर्यंत जळतच होतं. जळतच होतं सारं. बीडच्या मांजरसुंबा घाटात 5 वाजण्याच्या सुमारास एक टँकर पलटी झाला आणि यानंतर कंटेनरच्या धडकेमुळे भीषण स्फोट झाला. डिझेल वाहतूक करणारा हा टँकर होता आणि यानंतर संपूर्ण या धुळे सोलापूर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात आग लागली. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती डिझेल पसरलं होतं आणि भीषण अशी आग लागल्याच्या नंतर संपूर्ण घाटामध्ये आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं होतं. सध्या आपण या मांजरसुंबा घाटाच्या संपूर्ण परिसरामध्ये आहोत. आतापर्यंत या संपूर्ण रस्त्यावरती अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. सध्या आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे. अग्निशमन दल 1.5 तासाच्या नंतर दाखल झालं होतं. अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमाच्या नंतर ही टँकरला लागलेली भीषण आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. सध्या ही आपण दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी आरटीओचे आणि पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरापर्यंत ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती खोळंबल्याचं दृश्य सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पोलिसांकडून आता ही वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र गेल्या 3 तासांपासून ही वाहतूक जी आहे ती या धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आता पोलिसांकडून ही वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला ही आग जी लागली होती, जी भीषण आग होती, ती आटोक्यात आणण्यामध्ये देखील या संपूर्ण प्रशासनाला यश आलेलं आहे. टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्याच्या नंतर हा संपूर्ण अपघात घडला आणि स्फोट झाला. अतिशय भीषण असा हा स्फोट होता. या संपूर्ण स्फोटानंतर धुळे सोलापूर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात थरार पाहायला मिळाला. कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.